चला तर मैत्रिणींनो, आज आपण दोडक्याची भाजी पटकन कशी बनवायची पाणी न घालता ते करूया. प्रथम आपण दोडक्यासाठी लागणारं साहित्य आहे आपला हे एक कापलेला दोडका आहे, हे आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट, कढीपत्ता, कांदा आणि मीडियम साईजचा टोमॅटो. पॅनमध्ये तेल टाकलं, त्यानंतर 1 चम्मच मोहरी टाकायची. मोहरी तडतड द्यायची चांगली. त्यानंतर जिरे, नंतर आपली मिरचीची पेस्ट. आपण तेल टाकल्यानंतर जिरे, मोहरी, आलं लसूण, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा याची आपण फोडणी दिली. त्यानंतर त्यामध्ये थोडा घरातला मसाला टाकला. तुमच्या घरात जो असेल तो घरचा मसाला किंवा कांदा लसूण मसालाही टाकू शकता. त्यानंतर मीठ हे सर्व टाकून त्याला आपण वाफेवर शिजवायचं. सर्व फोडणी देऊन झाल्यानंतर असं झाकण ठेवून वाटीत पाणी ठेवायचं. ते मस्त मंद आचेवर छानसं असं चविष्ट आपली दोडक्याची भाजी तयार होते. बघा, दोडक्याच्या सालाची चटणी आपण बनवतो. दोडका काढून घेतला आणि जे साल आहे ते एका वाटीत काढून घेतलं. आणि हे बघा, मीठ मिरची लसूण ते भाजून घेतलं आणि त्यापासून आपण दोडक्याची चविष्ट अशी चटणी बनवतो. दोडक्याला आपण झाकण ठेवलं आणि त्यावर आपण वाटीत पाणी ठेवलं, तर त्या प्रकारेच करायचं. पाण्याची काही गरज लागत नाही. आता दोडका पण आपण बिना पाण्याचाच बनवलेला आहे. बघा, अशी आपली मस्त अशी चटचटीत झणकेदार आपली दोडक्याची चटणी, शिरांची चटणी. तुम्ही याला काही नाव देऊ शकता आपल्या मनाने. आता एका वाटीत काढून घेऊया. बघा मैत्रिणी, आपली दोडक्याची भाजी आणि त्या दोडक्याच्या सालीपासून बनवलेली चटपटीत चटणी, आणि ती आपण राईस बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर पण खाऊ शकतो. एक वेळेस करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा चव कशी झाली ती.